विधान परिषद निवडणुकीत उडालेला राजकीय धुराळा खाली बसण्याआधीच सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत। त्यातच मोहिते पाटील विरुद्ध भाजपा जनता पक्षाचे सर्व नेते, विशेषतः पालकमंत्री जयकुमार गोरे असा रंगलेला सामना पुन्हा एकदा सोलापुरात होण्याची शक्यता आहे। त्याला सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे निमित्त ठरणार आहे। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचं वेळापत्रक येत्या बुधवारी 8 जुलैला सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिले आहेत। बुधवारी होणाऱ्या सुनावणीत न्यायालय काय आदेश देते यावर बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी अवलंबून आहे। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीशी तालुक्यातील सहकार क्षेत्रामधील नेत्यांचा थेट संबंध येतो। त्यामुळे बँकेची निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे। या निवडणुकीत पालकमंत्री जयकुमार गोरेंविरुद्ध खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात मुकाबला रंगण्याची चिन्ह आहेत। मात्र गोरेंसाठी आमदार सचिन कल्याण शेट्टी व आमदार राजेंद्र राऊत हे गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे। नगर परिषदा, महापालिका, जिल्हा परिषद व सोलापूरची विधान परिषद निवडणूक एकहाती जिंकल्यानं सोलापूर जिल्ह्याचं वातावरण भाजपामय झालंय। डीसीसी बँकेच्या निवडणुकीसाठी आवश्यक ती ताकद असणारे नेते माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार दिलीप माने, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित शिंदे हे भाजपामध्ये आल्यानं ही निवडणूक भाजपासाठी सोपी मानली जाते। डीसीसीचे माजी संचालक सुरेश हसापुरे यांनी सोसायटी मतदारसंघाची वाट दाखवल्यानं आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार समाधान आवताडे यांचा डीसीसी मध्ये प्रवेश शक्य मानला जातोय। आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शी तालुक्यातील सोसायट्यांच्या राजकारणात दमदार असं पदार्पण केल्यानं त्यांचाही डीसीसी मध्ये प्रवेश निश्चित मानला जातोय। सोसायटी मतदारसंघातून प्रत्येक तालुक्यातून 1 याप्रमाणे 11 आणि इतर मतदारसंघातून 8 असे एकूण 19 संचालक निवडले जातात। महिलांमधून 2, अनुसूचित जाती जमातींमधून 1, ओबीसीमधून 1, भटक्या विमुक्त जाती जमाती, विशेष मागासवर्गातून 1, नागरी बँका, पतसंस्थांमधून 1, दुग्ध संस्था व वैयक्तिक सभासदांमधून 1, कृषी पणन संस्था, शेतमाल प्रक्रिया संस्था व साखर कारखान्यांमधून 1 संचालक निवडला जातो। भाजपामधील उपयुक्त नेत्यांची सोय इतर मतदारसंघातून केली जाऊ शकते। तर माळशिरस, बार्शी, अक्कलकोट, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर, करमाळा या 6 तालुक्यात भाजपा व भाजपा विरोधी नेत्यांची कमी अधिक ताकद सोसायट्यांच्या राजकारणात आहे। या 6 तालुक्यातील सोसायटी मतदारसंघात चुरस पाहायला मिळू शकते। विधान परिषदेप्रमाणे डीसीसीची ही निवडणूक भाजपा महायुती म्हणून लढल्यास विजय सोपा आहे। फक्त भाजपा म्हणून निवडणूक झाल्यास मात्र भाजपाला जिंकण्यासाठी अधिक ताकद खर्ची करावी लागू शकते। माळशिरस तालुक्यातील सोसायट्यांच्या राजकारणात आजही मोहिते पाटील यांचीच ताकद आहे। या तालुक्यात भाजपानं माजी आमदार राम सातपुते यांच्या पाठीशी मोठी ताकद लावली आहे। माळशिरस तालुक्याच्या सहकार्यातही मोहिते पाटलांना आव्हान देण्यासाठी व भाजपाची पाळंमुळं माळशिरसमध्ये अधिक घट्ट करण्यासाठी राम सातपुते यांना भाजपाच्या अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून संचालक पदाची संधी दिली जाऊ शकते।